नमस्कार मित्रांनो, आपण यापूर्वी संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे मार्ग बघत असताना त्यातला सर्व संस्थांना आणि खास करून कंपनी संघटन प्रकाराला अत्यंत उपयुक्त ठरणारा असा पहिला प्रकार भाग भांडवल या घटकाचा अभ्यास केला. आता भाग भांडवल म्हणजे कंपनीनं आपल्या भागाची विक्री करून गोळा केलेलं जे भांडवल असतं त्या भांडवलालाच भाग भांडवल असं म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक कंपन्या आपल्या भागांची विक्री करत असतात आणि या भाग विक्रीतून मोठ्या प्रमाणात कंपनीला हवं त्या प्रमाणात भांडवल रूपानं कायमस्वरूपी निधी गोळा केला जात असतो. आता भाग भांडवल या घटकाचा अभ्यास करत असताना कंपनीचा प्राथमिक आणि मूलभूत असा हा मार्ग. या मार्गानं कंपनी आपल्याला जेवढा निधी लागतो तेवढा निधी उभारला जाऊ शकते. फक्त याच्यावर मर्यादा येते ती एकच, म्हणजे कंपनी भाग विक्री करून गोळा करणार भांडवल हे किती असू शकतं. तर त्या ठिकाणी असणारी मर्यादा असते ते म्हणजे कंपनीच्या नोंदणीच्या वेळी कंपनीनं जो दस्तऐवज तयार केला असतो यामध्ये कंपनीचं जे घटनापत्रक असतं या घटनापत्रकात नोंदलेल्या भांडवला इतकं आपण जर घटनापत्रकाचा अभ्यास केला तर घटनापत्रकमध्ये 6 कलमं असतात आणि या 6 कलमामध्ये एक महत्त्वाचं कलम असतं ते म्हणजे कंपनीचं भांडवल कलम. आणि या भांडवल कलमात जेवढी रक्कम नोंदलेली आहे तेवढी रक्कम आपल्या भागाची विक्री करून भांडवल उभारू शकत असते. आता हा जसा एक प्रकार आहे त्याच पद्धतीनं भांडवल उभारणीच्या दृष्टीनं दुसरा एक अतिशय महत्त्वाचा प्रकार सांगितला जातो तो म्हणजे प्रतिधारण संचयी नफा. आता प्रतिधारण संचयी नफा म्हणजे काय आणि हा कशा पद्धतीने उभारला केला जातो या घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार. आता प्रतिधारण संचयी नफा किंवा त्याला जर आपण बघितलं तर नफ्याची पुनर्गुंतवणूक असाही शब्द वापरला जात असतो. आता या ठिकाणी आपण प्रतिधारण संचयी नफा म्हणजे काय, हा प्रतिधारण संचयी नफा कधी वापरला जाऊ शकतो आणि प्रतिधारण संचयी नफ्यावर नियंत्रण करणारे घटक जे आहेत किंवा त्याच्यावर परिणाम करणारे घटक जे आहेत या घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार. आता प्रतिधारण संचयी नफ्याचा अभ्यास करत असताना जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी प्रत्येक कंपनीला हा भांडवल उभारण्याचा एक अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त असा हा मार्ग. आता प्रतिधारण संचयी नफ्याचा अभ्यास करत असताना यामध्ये आपण बघा त्या ठिकाणी प्रतिधारण संचयी नफा म्हणजेच ज्या ज्या कंपन्या असतात या प्रत्येक कंपन्या प्रत्येक वर्षी त्यांना होणारा जो नफा असतोय या नफ्यामधून कंपनी प्रामुख्यानं या नफ्याची 2 गटात विभागणी करत असते. आता हा नफा जो कंपनीला झालेला असतोय हा नफा कधी ठरतो आहे, कंपनीचं आर्थिक वर्ष झाल्यानंतर कंपनीनं वर्षभर केलेली जी उलाढाल आहे, कंपनीला मिळालेले जे विविध प्रकारचे उत्पन्न आहेत या उत्पन्नातून कंपनीचा खर्च शिल्लक वजा जातात. जे उत्पन्न शिल्लक राहते त्यालाच आपण कंपनीचा नफा असा म्हणतो. आणि हा नफा कंपनीचं आर्थिक वर्ष झाल्यानंतर प्रत्येक वर्षी कंपनीचे आर्थिक पत्रकं अंतिम केली जातात आणि अंतिम पत्रकं केल्यानंतर त्यामधून कंपनीची नफ्याची परिस्थिती काय आहे, कंपनीला नेमका किती नफा मिळालेला आहे याबाबतचा निर्णय केला जातो. आता हा जो नफा आहे या नफ्यामध्ये कंपनीला झालेला नफा किती आहे हे एकदा निश्चित झालं की त्यानुसार कंपनी काय करत असते, या नफ्याचं प्रामुख्यानं 2 गटात विभागणी केली असते. एक म्हणजे त्यापैकी काही नफा हा बाजूला काढून ठेवला जातो. म्हणजेच आपण या ठिकाणी बघितलं कंपनीला मिळालेला जो नफा आहे या नफ्यातून काही हिस्सा हा कंपनी भागधारकाच्या अनुषंगानं कंपनीच्या आर्थिक सक्षमतेच्या दृष्टीनं त्याबद्दल काही भाग हा बाजूला काढून ठेवला जातो आणि राहिलेला नफा जो आहे हा नफा कंपनी लाभांश म्हणून वितरित करत असते. म्हणजे आपण जर बघितलं या ठिकाणी कंपनीला जो नफा होतोय या नफ्याची प्रामुख्यानं 2 गटात विभागणी केली जाते. यापैकी काही नफा हा कंपनी भावी तरतुदीच्या दृष्टीनं किंवा कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दृष्टीनं राखीव निधीच्या स्वरूपात बाजूला ठेवला जात असतोय. तर तो राहिलेला नफा बाकीचा नफा हा लाभांश म्हणून निश्चित केला जात असतो. म्हणजेच कंपनीला झालेल्या नफ्यापैकी काही हिस्सा हा राखीव निधीच्या स्वरूपात कंपनी बाजूला काढून ठेवते आणि हा जो साठत गेलेला नफा आहे हा प्रत्येक वर्षी याच्यात वाढ होत असते, संचय होत असतो.
आणि संचय होत असल्यामुळं हा वर्षानुवर्ष जमा होत असल्यामुळं एक प्रकारे कंपनी स्वतःच्या बाबतीत स्वयंपूर्णरित्या आर्थिकदृष्ट्या निर्भर होण्याचा प्रयत्न करत असते. आणि हा जो साठलेला नफा आहे, हा नफा कंपनी काय करत असते, भविष्यामध्ये त्या नफ्यामध्ये स्वतःचा भर काढून कंपनी स्वतःचा नफा निश्चित करत असते. आणि म्हणून कंपनीचा नफ्याचा अभ्यास करत असताना आपण जर बघितलं तर संस्थेला प्रत्येक वर्षी होणाऱ्या नफ्यामधला जो काही हिस्सा आहे, हा नफा कंपनी संस्थेचा नफा संचय करण्याच्या प्रक्रियेलाच, त्या व्यवसायात गुंतवण्याच्या पद्धतीलाच संचयी नफा असं म्हटलं जातं. म्हणजेच कंपनीला जो नफा होत असतोय, या नफ्यापैकी सर्वच्या सर्व नफा हा भागधारकांना न वाटता त्यामधून काही हिस्सा हा राखीव निधीच्या स्वरूपात असेल. आता राखीव निधी किती असावा, काय असावा, याबाबत कंपनीच्या लाभांशदारानुसार लाभांश दर किती निश्चित करणार आहे, त्यानुसार कंपनी कायद्याची तरतूद केलेली आहे. आणि या तरतुदीला तुम्ही लाभांश किती वाटप करणार आहात, त्या लाभांशदाराचा हा राखीव निधीशी थेट संबंध असतो. आणि त्यानुसार कंपनी प्रत्येक वर्षी राखीव स्वरूपात, राखीव निधीच्या स्वरूपात हा नफा साठवला जातो. हा जो साठवलेला नफा आहे, हाच नफा कंपनी व्यवसायामध्ये भांडवल निर्मितीसाठी वापरला जात असतोय किंवा व्यवसायाच्या विस्तारासाठी या नफ्याचा वापर करत असतो. आणि अशा पद्धतीनं सातत्यपूर्णरित्या साठत जाणारा जो नफा आहे, यामुळं जसजशी कंपनी जुनी होत जाते तशी कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायला सुरुवात होते. आता हा साठलेला नफा जो आहे, या साठलेल्या नफ्याचंच कंपनी कालांतरानं स्वतःच्या भांडवलात रूपांतर करत असते. आणि हे भांडवलात रूपांतर करत असताना कंपनी त्या नफ्यातून बोनस भागाचं वाटप करत असते. आणि हेच बोनस भांडवल म्हणून ओळखलं जात असतं. बघा, तुम्हाला आठवतं आहे की आपण मागच्या वेळेला अभ्यास करत असताना त्या ठिकाणी एक अभ्यास केलेला होता, तो म्हणजे कंपनीच्या भागांचा अभ्यास करत असताना समहक्क भागांचा वैशिष्ट्य बघत होतो. आणि समहक्क भागांची वैशिष्ट्य बघत असताना त्यामध्ये एक वैशिष्ट्य सांगितलं. समहक्क भागाचे आपण प्रमुख वैशिष्ट्य बघितली होती. कोणती होती, काही एक दोन आपल्याला आठवतात का बघा. तर समहक्क भागधारक हे मालकीचं भांडवल असतंय, समहक्क भाग हे कायमस्वरूपी असणारं भांडवल असतंय, आणि समहक्क भागावरचा लाभांश दर हा अस्थिर स्वरूपाचा असतोय. याचबरोबर आपण त्यामध्ये एक मूलभूत वैशिष्ट्य होतं की समहक्क भागधारकांना बोनस भाग मिळवण्याचा हक्क असतो. आणि त्या ठिकाणी आपण बोनस भागाचा अर्थ बघतो. आणि तोच अर्थ आपण जर बघितलं तर कंपनीकडं जो नफा स्वरूपात साठवलेला आहे, हा साठवलेला नफा संचित झालेल्या नफ्याचं ज्या वेळेला कंपनी भांडवलात रूपांतर करण्याचा निर्णय घेते, तेव्हाच त्याला नफ्याचं भांडवलात रूपांतर करणं, या प्रक्रियेलाच नफ्याची पुनर्गुंतवणूक, फ्लोईंग बॅक ऑफ प्रॉफिट्स किंवा स्वयं वित्त उभारणी, सेल्फ फायनान्स या पद्धतीनं सुद्धा याला ओळखलेलं दिसून येतं. आणि म्हणून प्रत्येक वर्षी कंपनीला होणाऱ्या नफ्यामधून काही नफा हा भागधारकांच्यासाठी लाभांश रूपानं वाटत असते, तर बाकीचा नफा राखीव निधीच्या स्वरूपात किंवा मग त्या ठिकाणी कंपन्या अनेक वेळेला वेगवेगळे निधी निर्माण केले असतात. मग राखीव निधी असेल, लाभांश समकरण निधी असेल, घसारा निधी असेल, कर्ज परतफेड निधी असेल, यासारखे वेगवेगळे निधी बाजूला काढत असते. आणि या निधीतून कंपनी न कळत वाटप योग्य नफ्याचं प्रमाण कमी करत असतात. आणि या ठिकाणी जर बघितलं तर कंपनीच्या नफ्याच्या अनुषंगानं वाटप योग्य नफा जेवढा कमी करत, तेवढं कंपनी सेल्फ फायनान्सच्या दृष्टीनं, स्वयं वित्त उभाराच्या दृष्टीनं कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असते. म्हणून कंपनीच्या आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं कंपनीचा राखीव नफा किंवा संचयी नफा ही एक अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. आता या मार्गाचा अभ्यास करत असताना जर बघितलं तर हा मार्ग फक्त ज्या कंपन्या सध्या अस्तित्वात आहेत अशा कंपन्यांनाच हा उपयोग येणारा मार्ग. त्याच पद्धतीनं हा जो संचित नफा आहे, हा कंपनीचा विनामूल्य स्वरूपाचा असणारा भांडवल उभारणीचा स्रोत आहे. म्हणजेच संचित नफ्यासाठी कंपनीला कोणत्याही प्रकारचं भांडवली मूल्य या ठिकाणी कंपनीला द्यावं लागत नाही. यामुळं कंपनीच्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा बोजा निर्माण होत नाही किंवा कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा सहसा बदल होत नाही. म्हणजेच कंपनीच्या भांडवल उभारणीच्या दृष्टीनं एक अतिशय महत्त्वाचा मार्ग म्हणजे नफ्याची पुनर्गुंतवणूक किंवा नफ्याचं संचयी मिळकत
या पद्धतीने कंपन्या भांडवल उभारण्यासाठी संचित नफ्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता आपण कंपनीची नफ्याची पुनर्गुंतवणूक म्हणजे काय किंवा कंपनीचा स्वयंनिधी म्हणजे काय किंवा त्याच्या अगोदर जर आपण बघितलं तर प्रतिधारण नफा किंवा संचयी नफा म्हणजे काय किंवा त्यालाच आपण प्रतिधारण नफा या संकल्पनेचा आपण अभ्यास केला. आता प्रतिधारण नफा किंवा संचयी नफ्याचा अभ्यास केल्यानंतर नेमका संचयी नफा कशावर अवलंबून असतोय किंवा प्रतिधारण नफा हा कसा निर्माण केला जातोय या घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार. बघा, कंपनीचा भांडवल उभारणीचा मार्ग बघत असताना आपण पहिला मार्ग बघितला होता, तो म्हणजे कंपनीचं भागांची विक्री करणं, ज्याला आपण भाग भांडवल म्हणतो. हा कंपनीच्या मालकी हक्काचा भांडवल उभारण्याचा मार्ग आहे. आणि याचबरोबर कंपनीच्या मालकीचं भांडवल उभारण्याचा दुसरा मार्ग आपण बघितला, तो म्हणजे संचयी नफा किंवा प्रतिधारण नफा या घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी केला होता. आता प्रतिधारण नफा म्हणजे काय बघितल्यानंतर म्हणजेच कंपनीला प्रत्येक वर्षी होणाऱ्या नफ्यातून लाभांश वाटपाशिवाय जो नफ्याचा काही भाग बाजूला काढून ठेवलेला असतोय, हा बाजूला काढलेल्या भागालाच म्हणजे ज्याला आपण राखीव निधीच्या स्वरूपात असतोय, हा भांडवलासाठी बाजूला ठेवला जातोय, तर बाकीचा नफा लाभांश म्हणून वितरित केला जातोय. आता या घटकाचा अभ्यास करत असताना कंपनीचा जो प्रतिधारण नफा किंवा संचयी मिळकत जी आहे ही कोणकोणत्या बाबीवर अवलंबून असते किंवा कंपनीच्या प्रतिधारण नफ्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत या घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार. आता कंपनीचा प्रतिधारण नफा निश्चित करत असताना यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात बघा, आपण या ठिकाणी कंपनीचा संचयी नफा निश्चित करणारे जे घटक आहेत किंवा कंपनीचा प्रतिधारण नफा निश्चित करणाऱ्या घटकांचा अभ्यास करत असताना यामध्ये सगळ्यात पहिला घटक सांगितला जातोय तो कंपनीचा होणारा एकूण नफा. आम्ही कंपनीला लाभांश वाटप करायचं असेल किंवा कंपनीला निधी बाजूला काढायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे कंपनीकडं एकूण नफा किती आहे. आता हा जो कंपनीचा नफा आहे या नफ्याचाच परिणाम त्या ठिकाणी प्रतिधारण नफ्यावर होत असतो. जर कंपनीला मोठ्या प्रमाणात नफा होत असेल तर मग यावेळेला या नफ्यातून कंपनी मुबलक प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे निधी बाजूला काढत असते आणि या बाजूला काढलेल्या निधीचाच म्हणजे साठलेला संचित झालेल्या निधीचाच वापर त्या ठिकाणी कंपनी व्यवसायाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुनर्गुंतवणुकीसाठी याचा वापर करत असते. आणि म्हणून या ठिकाणी कंपनीच्या प्रतिधारण नफ्यावर परिणाम करणारा सगळ्यात महत्त्वाचा आणि मूलभूत घटक कोणता असेल तर त्या कंपनीचं असणारं नफ्याचं प्रमाण किती आहे या घटकावर याचा अभ्यास होत असतो. आता कंपनीचा प्रतिधारण किंवा कंपनीचा एकूण नफा बघितल्यानंतर दुसरा घटक सांगितला जातो तो म्हणजे विद्यमान कर धोरण कसं आहे. आता कर धोरणाचा परिणाम हा कंपनीच्या नफ्यावर किंवा कंपनीच्या व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात कंपनीच्या आर्थिक सक्षमीकरणावर होत असतो. जर शासनाचं कर धोरण हे बचतीच्या प्रमाणात असेल म्हणजे करामध्ये प्रामुख्यानं बचत प्रमाण जर जास्त असेल तर त्यावेळेला कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जास्तीत जास्त नफा बाजूला काढून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. या उलट जर कंपनी जर बघितलं जर सरकार मोठ्या प्रमाणात कर आकारणी करत असेल तर अशा वेळेला कंपनीचा संचयी नफासुद्धा कमी होत असतो. म्हणजेच आम्ही कंपनीचं आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण होत असताना किंवा कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असताना कंपनीच्या धोरणावर कंपनीच्या कर धोरणाचा परिणाम हा कंपनीच्या नफा विभागणीवर मोठ्या प्रमाणात होतो. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं तर शासन कंपन्यांना भांडवलाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने जर आपण या ठिकाणी अभ्यास केला तर त्या ठिकाणी कर धोरणामध्ये कंपन्याच्या बाबतीत शासनाकडनं कर धोरणात बदल करून किंवा कर धोरणात सवलती देऊन कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास शासन हातभार लावू शकतं आहे. आणि त्यासाठी सरकारचं कर धोरण कसं आहे या धोरणाचा परिणामसुद्धा आपण जर या ठिकाणी बघितला तर कंपनीच्या संचयी नफ्यावर होत असतो आहे. म्हणून कंपनीच्या संचयी नफ्यावर परिणाम करणारा दुसरा घटक सांगितला जातो आहे तो असणारं कंपनीचं कर धोरण. यानंतर आपण बघितलं तर तिसरा घटक जो सांगितलेला आहे त्यामध्ये आपण बघायला सांगितलं तर कंपनीचं असणारं लाभांश धोरण कसं. आता कंपनीच्या लाभांश धोरणाचा थेट परिणाम हा कंपनीच्या नफ्यावर होत असतो, वाटपयोग्य नफ्यावर होत असतो.
जर कंपनीच्या व्यवस्थापनानं लाभांश धोरण हे मुक्त स्वरूपाचं असेल, म्हणजेच या ठिकाणी कंपनी मोठ्या प्रमाणात झालेला नफा लाभांश म्हणून जर सभासदात वाटत असेल तर अशा वेळेला कंपनीला संचय नफ्यासाठी किंवा राखीव निधीसाठी कंपनीच्या निधी निर्मितीसाठी नफा कमी उपलब्ध होतो। उदाहरण सांगायचं झालं, समजा एखाद्या कंपनीला एक 100 कोटी नफा झाला असेल आणि या 100 कोटी नफ्यातून जर कंपनीनं लाभांशापोटी 75 कोटी नफा वाटला तर त्यावेळेस संचयी नफा म्हणून फक्त 25 कोटीच रुपये शिल्लक राहतात। या उलट कंपनीनं जर ठरवलं की 100 कोटी नफा झालेला आहे आणि या 100 कोटी नफ्यातून कंपनीनं फक्त 25 कोटी लाभांशासाठी बाजूला काढलेत आणि 75 कोटी जर वेगवेगळ्या निधीच्या स्वरूपात कंपनीकडे आहे तसे शिल्लक नफा ठेवला तर त्यावेळेला कंपनीचा लाभांश दर थोडासा कमी होतोय, पण कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होत असते आणि म्हणून कंपनीच्या नफ्यावर परिणाम करणारा, कंपनीचा संचय नफ्यावर परिणाम करणारा हा एक अतिशय महत्त्वाचा घटक सांगितला जातोय, ते कंपनीचं लाभांश धोरण कसं आहे। जर लाभांश धोरण सुरक्षित पद्धतीचं असेल, कंपनी समव्यावसायिका इतकाच लाभांश वाटप करायचे धोरण वापरत असेल आणि मिळणारा नफा जर कंपनीचा जास्त असेल तर त्यावेळेला कंपनी मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या प्रकारे वेगळ्या प्रकारे निधी बाजूला काढते आणि ह्या निधीचा भांडवल म्हणून कंपनी भविष्यात वापर करू शकते। आणि या सर्व बाबीचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला लाभांश धोरणाचा परिणाम, लाभांश धोरण कसं आहे त्यानुसार कंपनीचा संचयी नफा हा अवलंबून असतो। यानंतरचा घटक सांगितला जातोय ते म्हणजे सरकारी नियंत्रण। आता सरकारी नियंत्रणाच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर या ठिकाणी देशाच्या अर्थव्यवस्थेची सूत्र ही सरकारच्या हातात असतात। शासनाचं किंवा देशाचं अर्थव्यवस्था कशी असावी, आर्थिक सूत्र कशी असावीत यावर सरकारी धोरणाचा, ध्येय धोरणाचा अतिशय मोठा परिणाम होत असतो। आणि मग अशा वेळेला कंपनीच्या अनुषंगाने जर आपण अभ्यास केला तर त्या ठिकाणी कंपनीचं सरकारी नियंत्रण बघत असताना कंपनीचं सरकारी नियंत्रण कशा पद्धतीचं आहे। सरकारी नियंत्रणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सरकारी नियंत्रण जर कडक असेल तर त्या कंपनीच्या प्रत्येक व्यवसायावर, आर्थिक व्यवहारावर शासनाचं नियंत्रण असतंय आणि मग अशा वेळेला कंपन्या न कळत भांडवल निर्मितीला थोडंसं भीतीचं वातावरण निर्माण होतं आहे आणि म्हणून सरकारी नियंत्रणाचा परिणाम हा कंपनीच्या संचयी नफ्यावर मोठ्या प्रमाणात होत असतो। आणि अशा पद्धतीनं कंपनीला प्रत्येक वर्षी जो नफा झालेला असतो या प्रत्येक वर्षीच्या झालेल्या नफ्यातून जर आपण बघितलं तर सरकारी नियंत्रण असेल, कंपनीचं लाभांश धोरण असेल, या दोन घटकाबरोबरच कंपनीचं किंवा शासनाचं कर प्रणाली धोरणारी आणि कंपनीचा मिळणारा एकूण नफा या घटकाचा परिणाम हा कंपनीच्या अनुषंगाने सांगत असताना संचयी नफ्यावर परिणाम करणारे हे 4 घटक आहेत। आपण याच्यात काय काय बघितलं बघा। सगळ्यात महत्त्वाचं कंपनीचा संचयी नफा म्हणजे काय या घटकाचा अभ्यास केला। संचयी नफा म्हणजेच जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी कंपनीला होणाऱ्या नफ्यातून जो राखीव निधीच्या स्वरूपात बाजूला काढलेला नफा असतोय, हा बाजूला काढलेला नफा कंपनीच्या प्रतिवर्षी त्या संचयीमध्ये होत जातो आणि त्याला संचयी नफा असं म्हटलं जात असतंय। आणि या संचयी नफ्याचंच भांडवलीकरण करून, बोनस भागाचं वाटप करून कंपनी संचयी नफ्याचं कायमस्वरूपी भांडवलात रूपांतर करत असते आणि कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न करत असतात। आता हा संचयी नफा बघत असताना याच्यावर परिणाम करणारे जे घटक आहेत त्यामध्ये पहिला घटक सांगितला, कंपनीला प्रत्येक वर्षी होणारा जो नफा आहे हा एकूण नफा किती आहे। त्याचबरोबर कंपनीचं कर प्रणाली धोरण कसं आहे, या धोरणाचा, शासनाचा सरकारी कर धोरणाचा परिणाम हा कंपनीच्या संचयी नफ्यावर होत असतोय। तिसरा घटक सांगत असताना सांगितलं गेलं ते म्हणजे कंपनीचं लाभांश धोरण आणि सरकारी नियंत्रण काय आहे या घटकाचा परिणाम हा कंपनीच्या एकूण संचयी नफ्यावर होतो। आता आपण कंपनीच्या भांडवल उभारणीच्या दृष्टीनं जर बघितलं तर या ठिकाणी अंतर्गत मार्ग किंवा कंपनीच्या मालकी हक्काचं भांडवल म्हणून या ठिकाणी कंपनीचं व्यवस्थापनाचं किंवा कंपनी भांडवल उभारणीचं 2 मार्गाचा अभ्यास केला। एक म्हणजे कंपनीचं भाग भांडवल, जे भांडवल कंपनी भाग विक्री करून गोळा करत असते, आणि दुसरं कंपनीला होणारा प्रतिधारण नफा किंवा कंपनीचा संचयी नफा। हे कंपनीचे भांडवल उभारणीचे 2 अंतर्गत मार्ग असून हे कंपनीचं कायमस्वरूपी भांडवल उभारणीचे मार्ग आहेत आणि यानुसार कंपनीचं मालकीचं भांडवल म्हणून सुद्धा या ठिकाणी कंपनीचा भाग भांडवल आणि कंपनीचा संचयी नफा याची ओळख होत असलेली दिसते।
आपण फक्त या ठिकाणी कंपनीच्या भांडवल उभारणीच्या स्त्रोतमध्ये कंपनीचा संचयी नफा या घटकाचा अभ्यास या ठिकाणी केलेला दिसून येतोय. आता यानंतर भांडवल उभारणीचं जे दुसरं साधन आहे त्या घटकाचा अभ्यास आपण यानंतरच्या घटकामध्ये करणार आहोत.